आदिशक्ती परमेश्वरी देवी नारायणी रे, आदिशक्ती परमेश्वरी देवी नारायणी रे, सर्व काही हिचीच ही करणी रे, सर्व काही हिचीच ही करणी रे, आदिशक्ती परमेश्वरी देवी नारायणी रे, आदिशक्ती परमेश्वरी देवी नारायणी रे. शक्ती विणे कोणाची काया चाले रे, शक्ती विणे कोणाची काया चाले रे, शक्ती विणे शरीर कैसे हाले रे, शक्ती विणे शरीर कैसे हाले रे, शक्ती विणे वचन कोण बोले रे, शक्ती विणे वचन कोण बोले रे, शक्ती गुणे सकळ थोर झाले रे, शक्ती गुणे सकळ थोर झाले रे, आदिशक्ती परमेश्वरी देवी नारायणी रे, आदिशक्ती परमेश्वरी देवी नारायणी रे. परापश्यन्ति मध्यमा वैखरी रे, परापश्यन्ति मध्यमा वैखरी रे, जयचिनी उठती वाचाचारी रे, जयचिनी उठती वाचाचारी रे, शक्ती विणा बापुडा देहधारी रे, शक्ती विणा बापुडा देहधारी रे, सर्व शक्ती आहे विस्तारली रे, सर्व शक्ती आहे विस्तारली रे, आदिशक्ती परमेश्वरी देवी नारायणी रे, आदिशक्ती परमेश्वरी देवी नारायणी रे. मुळारंभी तयेचा उदो उदो जाहला रे, मुळारंभी तयेचा उदो उदो जाहला रे, पाचा भूतांचा हो पाचा भूतांचा गोंधळ मांडला रे, पाचा भूतांचा गोंधळ मांडला रे, दास म्हणे हे तिचेची रे, तिचेची हे करणे रे, दास म्हणे हे तिचेची रे, तिचेची हे करणे रे, प्रचितीने पाहावे निरूपणे रे, प्रचितीने पाहावे निरूपणे रे, आदिशक्ती परमेश्वरी देवी नारायणी रे, आदिशक्ती परमेश्वरी देवी नारायणी रे, सर्व काही हिचीच ही करणी रे, सर्व काही हिचीच ही करणी रे, आदिशक्ती परमेश्वरी देवी नारायणी रे, आदिशक्ती परमेश्वरी देवी नारायणी रे, आदिशक्ती परमेश्वरी देवी नारायणी रे, आदिशक्ती परमेश्वरी गीत प्रकाराचा नाव जरी गोंधळ असलं तरी समर्थांना त्याच्यात गोंधळ दिसत नाही आहे बरं का. समर्थ ते भगवंताच्या मायेचाच एक खेळ आहे. कोणाची करणी आहे, का करत आहे असं त्यांना अगदी स्पष्ट दिसते. कोणी बोलत असेल ते परापश्यंती मध्यमाचा खेळ आहे. तर ही सगळी हिचीच करणी आहे. पाचा भूतांचा गोंधळ
आज आता पुढचा समाज जो आपण बघणार आहोत त्यात समर्थ पुन्हा एकदा पंचमहाभूतांचा गोंधळ सांगणार आहेत. पण त्याच्या पाठीमागे आपण चालू आहे गोंधळ, आपण त्याच्या पाठीमागे जी शक्ती आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. तर आता आधी आपण आपली प्रार्थना म्हणू. पण आजचा एक आपण समाज वेगळ्या तऱ्हेनं बघणार आहोत. बघूया कसं जमतंय. तर प्रार्थना म्हणूया. ओ ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. आपला निस्पृह व्याप हा समाज संपला. समाजात देवाच्या नावाने चालत असलेला गोंधळ आणि त्यात माझी साधना कशी ताजी आणि अनडायल्युटेड ठेवायची हे करतात. सारखं त्याच्यावर त्यांचं लक्ष होतं. प्रचिती प्रचिती पहा. आणि त्यानंतर श्रेष्ठ अंतरात्मा निरूपण, हे आध्यात्मिक नेतृत्व. तर असं आहे, कोणाशी चर्चा करत होतो तर ते म्हणले, अरे म्हणे या आत्म्यामध्ये सुद्धा श्रेष्ठ कनिष्ठ असं आहे का? आम्हाला वाटलं आत्म्यामध्ये नाही आणि हे अद्वैत वेदांत नाही सांगितला का दासबोधामध्ये. तर असं आहे, शब्दाला मर्यादा आहे. आणि तरीसुद्धा भगवंत सगळीकडे सारखा आहे. अशी वेळ आल्यावर आपल्याला फक्त प्रार्थना करायची आणि काही जे सुचेल ते उत्तर द्यायचं. तर तिथे हा विषय चालवत आहे विद्यार्थ्यांसाठी. आम्ही काय ते सोलर पॉवर गाड्या आता एक मिळतं आहे किट, त्याच्यात जर सोलर पॉवरच्या गाड्या बनवायचं चालू होतं लहान मुलांचं या बालविहारसाठी. म्हटलं हे बघा, त्या पालकांना म्हटलं सूर्यशक्ती सगळीकडे आहे की नाही. झाडांवर पडलंय उजेड, किरण पडले सगळीकडे छान आहे. त्याच्यात सूर्य भगवान काही त्याला उच्च नीच भाव आहे का सूर्याच्या मनामध्ये? नाही. पण म्हटलं ज्याला या सोलर शक्तीचा उपयोग करून घ्यायचा आहे त्यांनी विवेकाने विचार करून ही सोलर चिप बनवली आहे. ती मी मोटारवर बसवली. मग ते ते विशेष आहे की नाही? ते विशेष आहे. मग इथे सोलार शक्ती विशेष प्रगट झाली. बघा ती काड कशी चालते. आणि ते मुलांना इतकं नवल तर नाही पण आश्चर्य आणि अभिमान वाटत होता. ते प्रत्येकजण घरी एक एक मोटार घेऊन गेले एक एक. त्यांना आनंद झाला की हे बुद्धिर्बलम हनुमंताचा रामनवमीला कार्यक्रम केला होता तेव्हा त्या प्रत्येक मुलांकडनं हे करून घेतले आम्ही किट्स काही. हं. तर हे म्हटलं ही विशेषता आहे की नाही. तर जाणीव विशाल झाली. सूर्यभगवानाने काय पार्शालिटी नाही केली. त्यांच्यामध्ये उच्च नीच काही भाव नाही आहे. पण मी विवेकाने विचार करून ती शक्तीचा मी व्यवहार करू शकलो, माझ्या जीवनात उतरवू शकलो ती शक्ती. ह्या तऱ्हेने श्रेष्ठ अशा तऱ्हेनं बघायचं. अंतरात्मा कसं, त्याला उच्च नीच भाव कसा असेल. हो, मी मी माझ्या मनाने बाकीच्या जगाशी तुलना करायला जातो. बरं ते असू दे. आता हे आपण गेल्या वेळी आपण हे श्रेष्ठतेचे लोकव्यवहारातील दर्शन, सिद्धांत आणि सूत्र बघितलं. आता शेवटच्या काही ओव्या आहेत. त्याचं
सूत्र तर आपण बघितलं, मुळापासून सैरा वैरा अवघा पंचीकरण पसारा, त्यात साक्षीत्वाचा दोरा तोही तत्वरूप. हे तत्वरूप आपल्याला विसरायचं नाही जगाचा पसारा बघताना. आणि त्यानंतर एक सुंदर दृष्टांत रूपक आपण गेल्या वेळी बघितलं, की हा दुरस्ता दाटल्या फौजा, उंच सिंहासनी राजा, याचा विचार समजा अंतर्यामी. मग त्या रूपकामध्ये म्हटल्याप्रमाणे तो राजासुद्धा आपल्यासारखाच देह मात्र अस्ति मांसांचाच आहे. पण तो राजा कसा झाला? आपल्यातनंच झाला राजा. तर त्यांनी इथे खाली त्याच्या 4-5व्या ओळीत दिलं, त्याची जाणीव अधिक त्यांनी विशाल केली. विवेके बहुत पैसावले. ते विवेकाने विचार केला. त्याची जाणीव अं, सगळ्या जनतेसाठी मी काम करत आहे, स्वार्थासाठी नाही, अशी त्याची जाणीव त्यांनी अतिशय विशाल बनवली. आणि हे आपल्याला समर्थन, की आपल्याकडनं ही अपेक्षा आहे. आणि हे बघा, इथं जाणीव जाणीव शब्द किती वेळा आला आहे. आणि त्याच्यामध्ये सदैव हा शब्द आला आहे. त्याला आपण कार्यरत असं आपण त्याचं गेल्या वेळी बघितलं. आणि व्याप आटोप करती, धके चपेटे सोसती, ते प्राणी सदैव होती देखत देखता. तर सत्पुरुष आपल्याला आज आपल्याला सत्पुरुष झालेले दिसतात, पण ते साधन कालातनं गेलेले असतात. त्यावर किती त्यांचं कष्ट त्यांनी सोसलेले असतात, ते आपण सुद्धा मागे पुढे न पाहता एकदा ध्येय ठरलं, मग धके चपेटे बाकीच्या. अहो, अध्यात्म आपण समजा भगवंताची प्रार्थना करत नाहीये, समजा वेदांत अध्ययन करत नाहीये, दासबोध वाचत नाहीये, मग काय आपल्याला धकेचपाटे सोसायला नाही लागणार का? तर धकेचपाटे तर आपल्या वाटेला प्रारब्धाने येणारच आहे, जे काय येणार आहेत ते. त्यांना कसं उत्तर द्यायचं ते दासबोधामध्ये आपल्याला शिकायला मिळेल. आणि मग या ओव्या आपण गेल्या वेळी बघितल्या, त्याचं सार आपण बघितलं, की धाकटा भाग्यास चढला तरी तुच्छ करती त्याला थोरपण. इथे समर्थांना थोरपण कशावर आहे? की जे समर्थांचं थोरपण या शरीराच्या वयावर नाही आहे. त्यांचं थोरपण मनाची जाणीव किती विशाल आहे, विवेक मी किती निर्मळ करू शकतो, आणि माझा साक्षीत्वाचा दोरा मी तुटू देत नाही, याला समर्थ मोठेपण म्हणतात. तर ह्याला जनमानसामध्ये धाकटा भाग्यास चढला त्याला तुच्छ करतील, ह्याला आपण शिवाजी राजांचं एक उदाहरण पण बघितलं. पण समर्थ कसे म्हणले, की गुणे विण वडीलपण, हे तो आवघेच अप्रमाण. नुसतं वडील आहे म्हणून मला त्याची प्रतीत प्रमाण थोरपणी. पण एवढं सांगून तरी पण पुढे त्यांनी बघा तडजोड कशी केली. ते म्हणले, तथापि वडिलांस मानावे, वडीलपण जाणावे, वडिलांनी सुद्धा वडीलपण जाणावे, नीनता पुढे कष्टावे थोरपणी, की हे जर मी केलं नाही तर मला त्रास होईल. मग आता बघा, इथेपर्यंत या ओव्या झाल्या. आणि आता 19व्या ओवीमध्ये असं अगदी काय म्हणतात, अगदी वेगळा गिअर बदलावा तसं समर्थांचं मोठेपण कशाला सांगतात बघा. समर्थ आता आपण काय बघितले, 3 क्रायटेरिया बघितले, ज्यांनी आपली जाणीव विशाल करायचं हे ध्येय ठरवलं, त्यासाठी विवेकाने विचार केला, आणि जीवनात आलेल्या अडचणींकडे धके चपेटे सोसावे. या 3 अडचणी हे मी भगवंतानी मला साधनेमध्ये विशाल होण्यासाठी, माझ्याकडे हे कष्ट, प्रॉब्लेम, सिच्युएशन्स आलेली आहे, ते मी त्या परमार्थासाठी याचा उपयोग करून घेतला पाहिजे. असं जर मी केलं तर मी थोर नक्की होईन, असं समर्थांचं वचन आहे. तर आता 19व्या ओवीमध्ये समर्थ थोर कशाला म्हणतात बघा. तस्मात वडील अंतरात्मा. खरं वडील कोण? जो वयाने झाला तो नाही. तर समर्थ म्हणतात, हा अंतरात्मा सगळ्यात वडील आहे. जेथे चेतला तेथे महिमा. मग जिथे चेतला, ही चेतवण्याचे 3 निकष आपण आत्ताच बघितले. हां, तो आपल्यामध्ये चेतला की आपल्यालाही जाणीव विशाल झाल्यावर हे तो प्रगटची आहे आम्हा शब्द नाही. समर्थ म्हणतात, हे मी माझं वैयक्तिक मत नाही आहे, हे तर प्रत्यक्षच आहे. आणि हा अनुभव आपण सगळ्यांनी आपल्या जीवनात आणणं समर्थांना अपेक्षित आहे. मग आता पुढे म्हणतात, या कारणे कोणी एके, शहाणपण शिकावे विवेके, विवेक न शिकता
तुके तुटोनी जाती. तुटोनी जाते म्हणजे बघा, आपण आधीच्या दशकामध्ये बघितलं होतं की शब्दांची माळेला त्यांनी काय सांगितलं होतं, ओंकार तंतू बिघडू नये, तो दोरा तुटू देऊ नये. तसंच इथे अंतरात्म्याशी असलेला आपला काय कनेक्टिव्हिटी तुटली तर मी वाया गेलो. हम्म. तुक तुटले म्हणजे गेले, जन्मा येऊन काय 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 केले, बळेच सांदीस घातले आपणासी. सांदीस म्हणजे अडचणीत, की अगदी वाया गेलेल्या परिस्थितीत स्वतःला धोक्यात घालून घेतलं. आणि पुढे जे काय वर्णन आहे ना, त्यात फारसा म्हणायचं तत्वज्ञान म्हणायचं असं नाही आहे. अगदी सुरेख आहे त्या ओव्या. अगदी सगट बायका शिव्या देती. सांधीस पडिला ऐसे म्हणती, मूर्खपणाची प्राप्ती ठाकून आली. असं जर नाही केलं तर जगात नावं ठेवतात, बायका सुद्धा टिंगल करतात. ऐसे कोणी एके न करावे, सर्व सार्थकची करावे, कळे ना तरी विवरावे ग्रंथांतरी. पण जर समजत नसेल तर ग्रंथ वाचा. वेगवेगळे ग्रंथ, आपले किती ग्रंथ आता उपलब्ध आहेत, ते म्हणले ग्रंथ वाचा. शहाण्यास कोणीतरी बहाती, म्हणजे बहाती म्हणजे त्याला बोलवतात, त्याचा मान सन्मान करतात. मूर्खास लोक दौडून येते, म्हणजे परत जा म्हणतात, येऊ नको इथे. जीवास आवडे संपत्ती, तरी शहाणे व्हावे. इथं संपत्ती म्हणजे धनलौकिक ते नाही म्हटलेलं बरं. षट संपत्ती, जी मुमुक्षुत्वम, विवेक, वैराग्य, जी षट संपत्ती आहे ना, ती संपत्ती म्हटली आहे. ती संपत्ती आपल्याला पाहिजे. अहो या शहाणपणा कारणे, बहुतांचे कष्ट करणे, परंतु शहाणपण शिकणे हे उत्तमोत्तम. तर बघा, या शहाणपणा कारणे बहुतांचे कष्ट करणे. तर बघा, हे कसं आहे, आता जसे आपले चिन्मय मिशनचे वेगवेगळ्या संस्था आहेत की नाही, तसे रामकृष्ण मिशनच्या आहेत, अर्षविद्या गुरुकुलच्या आहेत. तर अशा आहे काय, तर तिथले एका ब्रह्मचारी, ते आता स्वामी आहेत, वयस्क आहेत. तर त्यांना म्हणलं की तुम्हाला काही सांगा ह्या तुमच्या रोलबद्दल. तर ते काय म्हणले, हे अगदी या ओवीचं तसं तसं भाषांतर आहे. ते काय म्हणले, मी ज्या ब्रह्मचारी झालो, त्यांच्या संस्थेतनं शिकून होऊन, असं काय ना, लोकांना हे सांगावं, ते सांगावं, हे उपनिषद, ते ह्याचं व्याख्यान, तसं व्याख्यान करावं. मग काही वर्षांनी ते झालं म्हणे, काही वर्ष मग गुरु आले. त्या गुरु काय म्हणले, तो आश्रम काही जास्ती खूप मोठा होत नव्हता. तर गुरु म्हणले, हे बघ म्हणे, लोका हे उपनिषद वगैरे असे आहे ना, सगळे प्रकरण ग्रंथ वगैरे, हे तुझ्यासाठी आहे. लोकांसाठी फक्त बहुतांचे कष्ट करणे. बहु त्यांचं फक्त सोसायसाठी लोकांना ते पाहिजे असतं. म्हणजे तुला काय वाटतं, लोक काय तुझ्या या आश्रमामध्ये उपनिषद शिकण्यासाठी येतात का? त्यासाठी नाही येत ते. ते म्हणतात आम्ही कसे, आम्हाला कसं वागायचं तसं वागू, या स्वामींनी आम्हाला काही उलटं सांगता नाही कामा, अं, आम्हाला उपदेश देता नाही कामा, आणि आमच्या सगळ्या चुका खपवून घेतल्या पाहिजेत, असं म्हणलं पाहिजे. हां, होतं असं कधी कधी, असं आम्हाला नावं नाही ठेवता कामा. असं वागलास तर ही तुझी तितिक्षा आहे. तुला जे काही उपनिषदातलं वाचायचं आहे ते तुझ्यासाठी, म्हणून तू लोकांना प्रवचन द्यायचं असेल तर दे, पण खरं ते तुझ्यासाठी आहे. तर त्यावेळेस ते स्वामी म्हणले, मला ते अगदी पटलं. त्यानंतर म्हणे मी माझं धोरण बदललं आणि म्हणले, हां, मग लोकांना तुम्ही जोपर्यंत नावं नाही ठेवत, त्यांचं जे काय, हां, ते मग छान आहे सगळं. प परंतु शहाणपण शिकणे हे उत्तमोत्तम. असा मनुष्य जो बहुतांस मानला, तो जाणावा शहाणा झाला. जई शहाण्या मनुष्याला काय उणे. शहाण्या मनुष्याला काही उणं नाही पडणार. आपुले हित न करी लौकिकी, तो जाणावा आत्मघातकी. या मूर्खा एवढा फातकी, आणिक नाही. म्हणजे या जन्माला येऊन, अरे मनुष्य जन्माला आलास आणि आपलं हित करून घेत नाहीस,
तू आत्मघातकी आहेस. हं. मागे एकदा त्या आधीच्या दशकामध्ये आपलं जेव्हा त्यांनी बायोग्राफी आपली सांगितली त्यावेळेस म्हणले होते, "अग्नग्रहासी लागला तरी हा शांतची निजेला, ह्यासी कैसा म्हणावा भला आत्महत्यारा." त्यावेळेस म्हणलं ते आत्महत्या, इथे म्हणले आत्मघातकी. अरे आता आपलं एवढं वय झालं, आता काय करायचं ते फेसबुकवर लाईक आणि अमुक-तमुक मिळवून. ते एक भगवंताला मी आवडलो, की ते फेसबुकच्या 1000 काय बिलियन लाईक्स आहे त्याच्याही पेक्षा जास्ती संतांनी एकदा आपल्याला म्हटलं, की अ, दिलं, की शहाणा झाला. त्या मनुष्याला काय उणं आहे? हं. आ एरवी काय आहे? आपण संसारी कष्ट तो, लोकांकडनं रागे जोन घेतो. म्हणजे असा मनुष्य शहाणा मनुष्य असं करत नाही. जनामध्ये शहाणा तो ऐसे न करी. किती गोड समजावून सांगतात बघा. आपण संसारी कष्ट तो लोकांकरवी रागे जोन घेतो. रागावून घेतो लोकांकडनं. जनामध्ये शहाणा तो ऐसे न करी. पण आता एवढं सांगितल्यावर समर्थ बघा, त्यांच्या मनाचा किती थोरपणा बघा हो. ते तर कसं सांगतात म्हणतात. आहा, इतकं नम्र, समर्थांचा नम्रपणा बघा. तर म्हणले ठीक आहे. म्हणे माझा स्वभाव आहे, आता मी काय करू, ज्याला त्याला मला शिकवावंसं वाटतं. साधका शिकविले स्वभावे, मानेल तरी सुखे घ्यावे. तुम्हाला पटलं ना, मग तुम्ही सुखाने घ्या. नाही पटलं, मानेना तरी सांडावे एकीकडे. म्हणजे तुम्हाला जर नाही पटलं तर जाऊ दे, दुर्लक्ष करा माझ्या बोलण्याकडे. आणि पुढची जी ओवी आहे ना, तुम्ही श्रोते परमदक्ष, अलक्ष्यास लाविता लक्ष. म्हणजे तुम्ही श्रोते फार अलर्ट आहात. जो अंतरात्मा तुमच्या ज्ञानेंद्रियाच्या चौकटीत येत नाही त्याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करता. हे मी जे आत्ता जे सांगितलं ते अगदी सामान्य आहे हो. प्रत्येक तुम्ही जाणताच त्यात काय तुम्हाला खरं, फक्त मी माझ्या स्वभावाप्रमाणे सांगितलं खरं. आता हे समर्थांची नम्रपणा आणि त्या ब्रह्मचारीला त्यांच्या गुरूंनी केलेला उपदेश किती छान आहे की नाही. ते लोकांची काय समर्थांची समज आहे, तुम्ही श्रोते परमदक्ष. तर ते गुरूंनी काय ते सांगितलं ब्रह्मचारीला, अशा नजरेनं तू श्रोत्यांकडे बघ. तुम्ही श्रोते परमदक्ष, अलक्षास लाविता लक्ष, हे तो सामान्य प्रत्यक्ष जाणत असा. तुम्ही श्रोते जाणत आहात. हाच उपदेश त्या गुरूंनी त्या ब्रह्मचारीला केला बघा. नंतर ब्रह्मचारी म्हणला, त्यांनी माझं आयुष्य बदललं. हो, समर्थांची वाणी आहे. परावाणीतनं उपदेश तो कुठल्याही काळी अ, चालू आहेच. तर समास असा शिकवणूक देणारा हा समास आहे. तो आता संपला. आता ह्याच्या पुढचा जो समास आहे ना, की शाश्वत ब्रह्म निरूपण. तर बघा समर्थांचं ह्या दशकाची बांधणी बघा, की या दशकाची बांधणी लोकव्यवहारमध्ये साधना टिकली पाहिजे. पहिल्या समासात सांगितलं. मग समाजामध्ये माझी साधना मी टिकवली पाहिजे आणि समाजामध्ये गोंधळ तर ठीक आहे, ते जसं चालायचं तसं चालू द्या. आणि त्याच्यामध्ये मी माझ्या प्रयत्नामध्ये अजिबात त्रुटी न आणता श्रोत्यांमध्ये पूज्यभाव बघून मी शिकलं पाहिजे. पण हे सगळं करत असताना समजा गुरूंनी आज्ञा दिली, की तुम्ही हा आश्रम बांधा, ही लायब्ररी करा किंवा ही शाळा काढा, जे काय आहे ते. तर त्याला मी लौकिक अर्थाने असं नाही म्हणायचं बरं, की हे परमनंट काही त्याच्यामध्ये ते बांधलेल्या इमारती, बांधकाम, आश्रमांमध्ये मी ते, कारण ते पुन्हा जगतातलंच आहे की नाही. बघा मागे मी तुम्हाला एका आश्रमाची महती सांगितली होती, की तिथेही अशाच चिन्मय मिशनसारखं खूप ब्रह्मचारींना शिक्षण वगैरे, तिथे त्यांचा हातमागावर तिथे सतरंजा वगैरे विकत होते. तिथले ब्रह्मचारी, आणखीन काय आयुर्वेदाचा दवाखाना होता, गोशाळा होती. तर आमच्यापैकी एक जणांनी ते तिथल्या मुख्य जे स्वामी होते, आणि त्यांच्या संस्कृत पाठशाळा होती. तिथं काय म्हणायचं, पुरोहितचा कोर्स चालू होता. अशी वेगवेगळी कामं चालू होती. तर तिथे
आमच्यातला एक जण होता, तो स्वामींना काय म्हणला, की स्वामीजी, तुमच्या आश्रमामध्ये किती किती तऱ्हेची कामं चालतात हो. आयुर्वेद करतात तुम्ही, इथं गोबर गॅस बनवतात, लोकांना दही दुभतं सगळं. तर स्वामी त्याला काय म्हणले, हे बघ म्हणे, ही जी सगळी कामं बाहेर दिसतात ते ठीक आहे, पण ते काही खरं म्हणे माझं काम नाही. ते काम तुमचं नाही, मग काय तुमचं काम आहे? ते म्हणे, इथले जे ब्रह्मचारी विद्यार्थी आहेत त्यांच्या मनामध्ये ब्रह्मसत्यम जगन मिथ्या हे त्यांच्या मनात रुजवणं, हे माझं खरं काम आहे. हे बाकीचं तर म्हणे, त्यांचे शब्द सांगतो, हे म्हणे गाजराच्या पुंगीसारखं आहे, वाजली तर वाजली, नाही तर खाल्ली, जे काय होईल ते होईल. हं, त्याला काही विशेष महत्त्व नाही म्हणे. हे खरं माझं खरं हे कामच नाही आहे म्हणे. पण आता असं आहे म्हणे, लोकांना बिझी ठेवण्यासाठी काही काही करायला लागतं. तर हे समर्थ ह्या समासामध्ये अगदी आपल्याला ह्याचीच जाणीव करतात, की समजा कोणी चातुर्य लक्षण त्यांनी केलं, अंगी बाणवलं, निस्पृह व्याप वाढवला, श्रेष्ठ अंतरात्मा त्याच्यामध्ये जाणीवेनी विशाल केला, तर पण तरी त्यांनी बाहेरचं जग शाश्वत आहे असं मुळीच नाही बरं का. तर हे जग, जीवन आणि माया, त्याचं निरीक्षण आणि त्याच्यावर वेदांताचं कसा अभ्यास आपण करायचा ते सांगणारे उभे आहेत. तर त्याची आपण आधी फोड बघू. आणि फार इंटरेस्टिंग समास आहे. आणि त्याच्यावर बघा की सोपा आहे अगदी. आजूबाजूचं जग आणि जीवन यांचं निरीक्षण करणाऱ्या या 1 ते 18 ओव्या आहेत. आणि मग त्यानंतर या निरीक्षणांनी सार काय काढलं ते सार सांगतं. आणि त्यानंतर शेवटी यातनं वेदांत दर्शन काय घडलं. हं, वेदांत दर्शन. हं, ते वेदांत दर्शन समर्थ आपल्याला घडवणार आहे. आता बघा की दर्शन आणि वेदांत शास्त्र प्रमाण विचार म्हणतात काही जण. आता मराठे काका, सगळ्यांनी तुम्ही सोमन काका, सगळ्यांनी वेदांत खूप वाचला आहे. पण एक सोपं म्हणून सांगतो, हे वेदांत दर्शन आणखीन काय वेगळं आहे. वेदांत काय आहे, प्रमाण आहे का दर्शन आहे का काय आहे काय. तर असं आहे, त्यात सोपं आपण करू की प्रमाण म्हणजे किंवा ज्ञान म्हणजे काय. तर असं आहे, आपण आपली ज्ञानेंद्रिय म्हणतो की नाही. ज्ञानेंद्रिय डोळे आहेत. डोळ्याने समोर एखादी वस्तू आहे, तिचा रंग आहे, काय निळा रंग आहे, लाल आहे, यांनी काय झालं, म्हणजे डोळ्यानं ती वस्तू त्या रंगाची आहे हे दिसलं. सो ते रंग कळण्यासाठी डोळे हे प्रमाण आहेत. डोळे किंवा त्वचेला, अग्नीला हात लागला, उष्ण आहे. ते त्वचा हे प्रमाण आहे. मग ते कळतं की त्वचेनेच फक्त कळतं की प्रमाण आहे. पण मग या अग्नीचा उपयोग कसा करायचा ते दर्शनशास्त्र झालं. म्हणजे तर अग्नीनं कुठे दुरुपयोग करायचा की चांगला वापर करायचा, स्वयंपाक शिजवायचा, हे दर्शन आहे. मग वेदांत काय आहे, तर वेदांत प्रमाण पण आहे, कारण ते भगवंताची ओळख करून देतं. आणि ह्या भगवंताच्या ओळख करत असताना मी वागायचं कसं, ते विशाल जाणीवेचा उपयोग कसा करायचा, हे पण सांगतात. हे दर्शन आहे. तर एक एक स्वामी सांगत होते की आपण ज्याला मॉडर्न सायन्स सायन्स म्हणतो ना, फिजिक्स, केमिस्ट्री, अमुक तमुक, त्याच्यामध्ये आणि वेदांतमध्ये हा मुख्य फरक आहे की सायन्सने प्रगती करून हे नवीन इन्स्ट्रुमेंट वगैरे तर काढले. हे मी का दाखवतोय, अहो हे फार ॲडिक्शन सारखं झालंय विद्यार्थ्यांमध्ये, मोठे सुद्धा बळी पडतायत ह्याला. तर हे पण याचा उपयोग कसा करायचा. त्या फोन कंपनी ज्यांनी शोधून काढले त्याला विचारलं, तो म्हणेल ते नाही मला माहिती. तुम्ही नवीन दरवर्षी माझा नवीन मॉडेल विकत घ्या म्हणजे झालं माझं. बाकी मला काही माहिती नाही. तर हे सायन्स म्हणतात, ते दर्शन ते आम्हाला नाही माहिती. हं, पण आम्ही फक्त ते म्हणजे ते अपुरं आहे की नाही. हां, हे मला सांगायचं आहे की वेदांत हे जीवनाचं शास्त्र पण आहे आणि दर्शन आनंद देणारा पण आहे. तर ठीक आहे, आता आपण पुढे चल की आता आहे आपण आजूबाजूचे जग आणि जीवन याचं निरीक्षण बघू. तर ह्या ओव्या आहेत ना, ह्याच्यामध्ये जास्ती विशेष काय म्हणायचं तत्त्वज्ञान असं नाही आहे. तर सोपं आहे, आपण बघू. कारण यानंतर मला एका वेगळ्या तऱ्हेनं मला इंट्रोड्यूस करायचं आहे. तर आपण या ओव्या आधी नुसत्या आधी आपण वाचणार आहोत बरं का. बघूया चला.
सुरू करू. श्रीराम. पृथ्वीपासून झाली झाडे, झाडापासून होती लाकडे, लाकडे भस्मून पुढे पृथ्वीच होय. तर ह्या नंतरच्या सगळ्या ओव्या आहेत ना, त्याच्या ओव्यांमध्ये सगळं सारखं पृथ्वीचं होये, पृथ्वीचं होये असं वर्णन आहे बघा. की आयडिया अशी की ते म्हणतात शाश्वत काही नाही आहे या पंचमहाभूतांच्या पसाऱ्यामध्ये. शाश्वत काही नाही बघा. पृथ्वीपासून वेल होती, नाना जिनस फापावती. फापावती म्हणजे त्यातनं अनेक झाडं मोठी होतात, त्यातनं अनेक वस्तू तयार करू शकतो. मग ती काही दिवसांनी वाळून कुजून मागुती पुन्हा पृथ्वीच होय. नाना धान्यांची नाना अन्ये, मनुष्य करती भोजने, नाना विष्ठा नाना वमने, पृथ्वीच होय. तर तुम्हाला कदाचित हे ऐकायला आवडणार नाही, पण मी सांगू काय, वेदांत साधनेसाठी मला हे शेअर करावं असं वाटतंय. एक स्वामी होते. आता हे तुम्ही कोणी पर्सनली घेऊ नका बरं. ते स्वामी होते, त्यांना गोड खायची खूप, ते स्वतःच सांगत होते, गोड खायची खूप आवड होती मला, खूप म्हणे कंट्रोल होईना. तर एकदा काय झालं, मग त्यांना काहीतरी त्यांना काय पोट बिघडलं म्हणा, जे काय आहे ना. मग म्हणे पुढच्या वेळे अं, ते रामकृष्ण कथामृतात वाचताना त्या रामकृष्णांनी त्या साधकांना सांगितलं, त्यांना काही नशा होती, ते म्हणले त्या नशेकडे, त्या ग्लासकडे आणि विचार कर तुझ्या मनात काय काय विचार येतात. असं ते रामकृष्ण कथामृतांमध्ये संवाद आहे. ते स्वामी सांगत होते, मी मनात विचार केला, त्या मिठाईसमोर उभा होतो मी, ते 2-4 मिठाया, आता असं आहे आश्रम आहे म्हटल्यानंतर येतात हो मिठाया, न मागता सुद्धा येतात, येऊन पडतात. तर ते म्हणले मी बघत होतो, म्हणे मी विचार करत होतो, माझं कालच म्हणे पोट बिघडलं होतं परवा दिवशी. तर मग म्हणे मी काय विचार केला पाहिजे. तर म्हणे समोर जिलब्या पडल्या होत्या, त्या जिलब्या म्हणत असतील, मी म्हणे हात लावायला गेलो समजा, त्या जिलब्या म्हणतील एक हात लावू नको मला. हं. का जिलबी बोलते बरं का, म्हणे जिलबी आणि माझा संवाद चालू आहे. ते जिलबीवाला म्हणते ए हात लावू नको, कालपर्यंत म्हणे मी चांगली जिलबी होते, पण काल तू खाल्लंस मला पोटात, आणि बघ म्हणे मी काय काय विष्ठा वगैरे झाले. तू आता मला हात नको लावू. अरे बापरे. मी म्हणे इथे आहे ती चांगली आहे, पेढे बर्फी होऊन पडलेले, मुळीच हात लावू नको, काल हात लावलास आणि बघ म्हणे मी काय झाले काल. ना नाना धान्यांची नाना अन्ये, मनुष्य करती भोजने, नाना विष्ठा नाना भुवने, पृथ्वीच होय. नाना पक्षादिकी भक्षिले, तरी पुढे तैसेच झाले, वाळून भस्म होऊन गेले पुन्हा पृथ्वी. हां, बघूया आपण हे ओव्या आधी नुसत्या वाचूया. मला ते फार ते परिणामकारकरित्या सांगत होते बरं, ते व्यसन सुटायला त्यांचं. मनुष्ये मरताच एका, क्रिमी भस्म का मृत्तिका, ऐशा काया पडती अनेका, पुढे पृथ्वी. नाना तृणपदार्थ कुजती, पुढे त्यांची होये माती, नाना किडे मरोन जाती, पुढे पृथ्वी. पदार्थ दाटले अपार, किती सांगावा विस्तार, पृथ्वी वाचून थार कोणासा आहे. झाडपाले आणि तृण, पशुभक्षिता होते शेण, खात मूत भस्म मिळवून पुन्हा पृथ्वी. उत्पत्ती स्थिती संहारते, ते पृथ्वीस मिळवून जाते. हं. इतके होते आणि जाते पुन्हा पृथ्वी. हे सगळा मायाशक्तीचा खेळ आहे बरं का. आता इथे जे उत्पत्ती स्थिती संहार शब्द वापरला आहे ना, त्याला त्या काळी, आता जुन्या मराठीमध्ये खांजणी आणि भांजणी हे 2 शब्द आहेत, त्या तऱ्हेने ते वापरणार आहेत पुढे. पण आता आला तर आत्ता सांगतो. नाना बीजांची आराशी, विरढोन लागली गगनासी, विरढोन वृद्धी होऊन पुढे शेवटी पृथ्वीशी मिळून जाती. लोक नाना धातू पुरिती, बहुता दिवसा होये माती,
सुवर्ण पाषाणाची गती तैशीच आहे. मातीचे होते सुवर्ण आणि मृत्तिकेचे होती पाषाण. महाअग्निसंगे भस्मोन पृथ्वीच होय. सुवर्णाचे जर होती. पूर्वीच्या साड्यांमध्ये तर जरामध्ये खरं सोनं असे बघा. ते जर शेवटी कुजून जाते, रस होऊन वितुळते पुन्हा पृथ्वी. पृथ्वीपासून धातू उपजती, अग्निसंगे रस होती, तया रसाची होये जगती कठीण रूपे. नाना झळांची गंधी सुटे, तेथे पृथ्वीचे रूप प्रगटे. त्या काही पाण्याला सुद्धा वास येतो बघा, काही वाढून मग पुन्हा त्याच्यामध्ये गाळ साचतो. दिवसे दिवस जळ आटे पुढे पृथ्वी. पत्रे पुष्पे फळे येती, नाना जीव खाऊन जाती, ते जीव मरता जगती नेमस्त होय. तर पुन्हा मेल्यावरती हा क्रमच आहे. नेमस्त म्हणजे हा क्रम आहे. जितुका काही झाला आकार, तितक्यास पृथ्वीचा आधार, होती जाती प्राणी मात्र शेवट पृथ्वी. हं. हे किती म्हणून सांगावे, विवेके अवघेची जाणावे. हं. जाणून घ्या. खांजणी भांजणी तेचे समजावे, मूळ तेचे. उद्भव स्थिती संहार कारणी, उद्भव संहार याचं हे मूळ आहे. ठीक आहे. मग आता ह्याच्यापासनं हे तर आता काय तुम्ही म्हणाल, हो आता हे बघतच असतो, म्हणजे सांगायचं काय कारण, आता सगळं तर ठीक आहे, शेवटी सगळ्याची पृथ्वीच होणार आहे, आम्ही पण जाणतो, मग त्याच्यावर सारखा वारंवार विचार काय करायचा. तर ठीक आहे, तर समर्थांच्या ह्याच्यामध्ये या निरीक्षणाचा सार काय काढलं ते आपण बघूया. आप जाळून पृथ्वी झाली, पुन्हा आपीच विरली. बघा, आपण क्रम बघितलं होतं ना मागे पंचभूतांचा होण्याचा. आपापासून पृथ्वी झाली, पृथ्वी पुन्हा आपीच विरली, अग्नियोगे भस्म झाली. म्हणून आप कुठून आलं होतं? तेजापासून. पुढे तेजे घेतले सोखून, ते तेज झाले वायूचेनी, पुढे वायू झडपणी. मग ते अग्नी कशात गेला? पाणी अग्नीत गेलं, अग्नी वायूमध्ये गेला, वायू गगनी निर्माण झाला, पुढे गगनीच विराला, ऐसे खांजणी भाजणीला बरे पहा. की जे जे जेथे निर्माण होते, ते तेथे लया जाते, येणे रीती पंचभूते नाश पावते. आज आपण तो गोंधळ बघितला, त्याच्यामध्ये सुद्धा पंचमहाभूतांचा गोंधळ सांगितला होता. त्याच्यामध्ये हा क्रम आहे. मग हे क्रम सांगण्यामध्ये उद्देश काय आहे हो? हा काय उद्देश आहे? उद्देश काय, ह्याच्यावर आपण विचार करावा असं समर्थांना अपेक्षित असणार की नाही, ह्याच्यावर आपण विचार करा. तर एक आहेत आपल्याला थोडी 10 मिनटं आहेत, आणखीन 15 मिनटं. एक आपण नाटिका बघणार. हां, की त्याच्यामध्ये काय आहे, एक जाबाल उपनिषद नावाचं एक उपनिषद आहे. हे मायनर उपनिषद. मायनर म्हणजे त्यातला अर्थ तेवढाच गहन आहे बरं का. फक्त वेदांताच्या परिभाषेमध्ये ज्या उपनिषदांवर आदी शंकराचार्यांनी भाष्य लिहिलं आहे त्यांना ते मुख्य उपनिषद म्हणतात. बाकीची उपनिषदं सुद्धा तेवढ्याच तोडीची आहेत, फक्त त्याच्यावर शंकराचार्यांनी भाष्य लिहिलेलं नाही म्हणून त्यांना मायनर उपनिषद म्हणतात. ते एक जाबाल उपनिषद आहे. तर जाबाल जो आहे तो दासीपुत्र होता, दासीपुत्र. आणि पण आता त्या काळच्या परंपरेनुसार, विकृत परंपरेनुसार ते म्हणले ह्या दासीपुत्राला काय आहे, म्हणले त्याला काय अधिकार नाही, याचं काय जीवनात स्थान नाही, याला काही चुकीचं आहे. आणि ते संत जे खरे असतात, संत ऋषी मुनी, हे ते जाणून असतात. ते कुळ बघत नाहीत, त्या शरीराचा जन्म कुठे झाला बघत नाहीत, ते सूक्ष्म शरीराकडे बघतात. तर ही जी प्रश्न आत्ता आपण बघितले ना, शेवटी पृथ्वीच होय, शेवटी पृथ्वीच होय, तर ह्याच्याकडे बघून सुद्धा देवाकडे जाण्याचे एक मार्ग बघा. अनेक संत आहेत. आता हे शिवानंद स्वामी आहे, त्यांनी असं म्हणतात की वर्ल्ड वॉर मध्ये जो संहार बघितल्या, ते डॉक्टर होते.
ब्रिटिश नेव्हीमध्ये ते डॉक्टर होते, ब्रिटिश मिलिटरीमध्ये. तर संहार बघून म्हणले, हे नको मला संहार. त्याने त्यांना असं म्हणतात की देवाकडे लक्ष वळलं. तर आता आपल्यासारख्या गृहस्थांना आता आपण कुठे म्हणणार, तर समर्थ म्हणतात हे हाच क्रम बघा आणि याच्याकडे लक्ष द्या जरा. हां, मग तुम्हाला काय होतं बघा. तर ती जाबालची जी आई होती ना, ती दासी असेल तर तिचा पुत्र होता जाबाल. त्याला शिकायची दुर्दम्य इच्छा. बघा, भगवंतानी सुद्धा जीव कुठे निर्माण केला, त्या दासी पुत्र झाला आणि त्याला ज्ञानाची लालसा होती. तर त्याला आपल्या एक नावाडीने जवळ ठेवला होता. दासीपुत्र होता त्याच्या मदतीला म्हणून. तो नावाडी होता. नावाडी म्हणला, "राहा माझ्यापाशी." तो मुलगा हे सगळे ह्या गोष्टीवर विचार करायचा. तर माझ्या मते समर्थांना हे अपेक्षित असावं, की जे त्या ज्ञानाची लालसा त्या जावाल पुत्राला लागली, सत्यकाम त्याचं नाव त्याची. तर तो एक एपिसोड आपण बघूया, की ह्या वेदांत दर्शन हा जो पुढे आहे, की हे वेदांत दर्शन आपल्याला पटण्यासाठी ही नाटिका आपण बघू, की या ज्या सत्यकामच्या मनात जसे प्रश्न आले, तसे आपल्या मनात आले तर किती छान होईल हो. आपल्याला सुद्धा या आदिशक्तीचा खेळ सगळीकडे बघायला मिळेल. आणि ती दासी म्हणते बघा, त्या सत्यकामला म्हणते, की "अरे, मला सगळीकडे ब्रह्मदर्शन होतंय. त्याच्यात काय आहे? ही ब्राह्मण शिकवतात त्याला विद्या नाही म्हणत. जी मुक्त करते आपल्याला ती विद्या," असं ती दासी सांगते तिच्या मुलाला. पण आता बघा, तो आपण प्रसंग बघूया. हा आता आपण वी आर गोइंग टू कॅच दिस एपिसोड, की हा सत्यकाम त्या नावाडेच त्याचा जवळ तो बोलतो, कारण अस्पृश्य म्हणून बाकीच्यांनी सगळं जनसामान्यांनी दूर ठेवलं आहे त्याला. तर ते प्रश्न बघा, तो काय प्रश्न विचारतो. ये आकाश में टुकुर टुकुर क्या देख रहे हो सत्यकाम? क्या सोच रहे हो बेटा? काका सोच रहा था इस आकाश का अंत कहाँ है? अरे ये क्या सोचने लग गए बच्चा? कौन है वो जो पंखियों को उड़ाता है? पंखी हैं, उड़ेंगे नहीं तो क्या करेंगे? आग में ताप क्यों है? हम मल्लाह हैं, हमें इन सब बातों से क्या काम? बूंद बूंद से जल बनता है तो पशु पशु से, मनुष्य मनुष्य से क्या बनता है? मनुष्य कहाँ से आता है? मनुष्य कहाँ जाता है? अरे भाई, हमने तो माँ के पेट से आते देखा है और गंगा के पेट में जाते देखा है। इसके अलावा न कभी सोचा न कभी सूझा। एक बात बताओ काका, हम काहे नहीं पढ़ सकते? हमें कोई क्यों नहीं पढ़ाता? अरे तुम्हें पोथी पढ़कर करना क्या है? पेट ही तो भरना है। हम तुम्हें नाव खेना सिखा देंगे, खूब नाव चलाना और पेट भर लेना। अगर पढ़ना सिर्फ पेट भरने के लिए होता तो फिर पढ़ने वाले ब्रह्मचारी भिक्षा क्यों मांगते हैं? ये तो हमने सोचा ही नहीं। ब- तो तो मल्हार तो नावाडी आहे, तो म्हणजे मायासारखा अरे काय करायचं, जेवण मिळते ना, जेव्हा कुठे उगीच डोक्याला ताप करता, विचार करत बसता. हे काय करायचे सगळे विचार करून. तर बघा, समर्थ म्हणतात, नाही नाही, विचार करा, विचार करा, विचार करा. तर बघा, हे दोन दृष्टिकोन दाखवलेत, की जो वेदांतानी प्रवृत्त होत नाही विचार करायला, तो काय विचार करतो बघा. आता आपण ही गोष्ट थोडी आणखीन पुढे बघूया. जल में बूंद तो बूंद भी जल, आग में चिंगारी तो चिंगारी में भी आग, बूंद जल में, जल धारा में, धारा गंगा में, गंगा सागर में तो सागर, सागर किस में? क्या बादल में? क्या आकाश में? बूंद फिर बादल में, बूंद फिर जल में। तो फिर मैं कहाँ से आता हूँ? मैं कहाँ जाता हूँ? कुछ समझ में नहीं आ रहा।
फिर आकाश से बातें कर रहा है। काका, नदी के दो तट हैं, तो क्या हमारा भी कोई दूसरा तट है? पगला देगा तू मुझे। ले पकड़ पत्तल का दोना। हमारे लिए यही पहला और यही आखिरी सच है। यही प्राण है, यही ईश्वर है। जल इसमें भी है, आग इसमें भी है। अगर यही प्राण और यही ईश्वर है, तो फिर वो आकाश में भी है, धरती में भी है। अरे मैं तेरे हाथ जोड़ता हूँ, तेरे पांव पड़ता हूँ, मुझसे ये सवाल न किया कर। मैं पागल होना नहीं चाहता। मुझे बचा ले माई। आज मेरा सत्यकाम चुप क्यों है? क्या तुम नहीं चाहती कि मैं चुप रहूं? क्या बात है? कौन चाहता है कि तुम चुप रहो? सभी, मल्ला काका, घाट पर लोग, मेरे संगी साथी, दुकानदार, मुसाफिर, अरे जिससे सवाल करो वो चुप रहने को कहता है। तो तू उनसे सवाल करना बंद कर दे। क्या मेरे न पूछने से सवाल खत्म हो जाएंगे? मुझसे पूछ, क्या पूछना है? दूसरे ब्रह्मचारियों की तरह मैं क्यों नहीं पढ़ सकता? क्यों मेरा कोई आचार्य नहीं है? क्यों मुझे लोग नहीं पढ़ाना चाहते? आज तू फिर किसी आचार्य के पास गया था? हाँ, और फिर एक आचार्य ने मुझे पढ़ाने से मना कर दिया, क्योंकि मैं ब्राह्मण नहीं, क्षत्रिय नहीं, एक दासी का पुत्र हूँ। क्यों हूँ मैं एक दासी का पुत्र? उत्तर नहीं है ना? ऐसा नहीं कहते सत्यकाम। अरे विद्या वो नहीं है जो ब्राह्मण पढ़ाते हैं। विद्या तो वो है जो तुझे मुक्त कराए, तुझे बंधनों से छुड़ाए। मैं तो प्रकृति के कण कण में एक ब्राह्मण देखती हूँ। मी प्रकृतीच्या कणाकणामध्ये ते कसं सांगते की तर आपल्याला एक होमवर्क आहे आज, की त्या सत्यकाम सारखं मला जर भगवंत भेटले, ते सत्यकामला पुढे आचार्य भेटतात, तर मला साधने संबंधी कुठले प्रश्न माझे अडलेत की ज्या समर्थ म्हणा कोणीतरी ह्या प्रश्नाचं उत्तर देईल, असे प्रश्न तुम्ही नोंद करून ठेवा आणि पाठवा. की हा बघा हे रोज किती वेगळ्या तऱ्हेचं तुम्हाला इथं नाटिकात तुम्हाला बऱ्याच जणांनी तुम्ही बघितली असेल आधी, पण किती तीन वेगळे दृष्टिकोन दाखवले. ती दासी म्हणते मी तर जगाच्या कणाकणात ब्रह्म बघते. एक साधक दाखवला, तिचा मुलगा तो प्रश्न विचारतो. तो मल्ला आहे, तो तुमच्या आमच्यासारखं म्हणतो बाबा सुखाने जेव ना, तू कशाला उगाच डोक्याला ताप करून घेतो. हं. तर हे तीन दृष्टिकोन आहे. तर या तीन दृष्टिकोनातनं आपण बघूया. आणि तुम्ही बघा की माझ्या साधनेसंबंधी, कारण आपल्या सगळ्यांना माझी दासबोधाच्या तर दासबोध आपण अभ्यास करत आहोत म्हणून ज्ञानेश्वरी म्हणा, रामायण, भगवद्गीता, कुठला एक वेदांताचा प्रश्न की जो माझ्या साधनेत मला अडला आहे किंवा मला असं वाटतं की त्यामुळे माझी साधना जोरात होत नाही आहे, तर आपण लिहूया. कारण आपल्याला कळलं तरी पाहिजे ना. असं आपण समजा आपण डॉक्टरकडे गेलो, पण डॉक्टरने सांगितलं बरं नाही वाटत आहे, पण डॉक्टर काय विचारतात, काय होत आहे? मग सांगायला लागतं की नाही त्यांना. नुसतंच म्हटलं बरं नाही वाटत आहे, बरं नाही वाटत आहे, तर डॉक्टर काय म्हणणार, पण तर काय होत आहे ते सांग मला, मग मग मी औषध देतो. तसं माझी साधना चांगली नाही चालू, चांगली नाही चालू, तर मग काय नाही चालू, काय अडचण आहे, म्हणून ते आपण एक होमवर्क म्हणून आपण लिहून काढ. आता मी थांबतो इथे. या समासामध्ये आणि ह्याच्या आता जो पूर्ण होईल त्याच्यामध्ये सृष्टीचंच वर्णन समर्थांनी, आपण तर बघतच आहोत की नाही, फक्त त्यात वेगळ्या तऱ्हेने विचार करण्यासाठी समर्थांनी आपल्याला
सांगितलं. आता मी इथे थांबतो. मग आपण प्रार्थना म्हणू. आपल्याला काही चर्चा करायची असेल तर आपण करू शकतो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांतिः. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.